आज खऱ्या अर्थानं बैलगाडा शौकीनांचं लक्ष लागलेलं ते म्हणजे सुंदर या बैलाकडे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय। तब्बल 1.5 वर्षानंतर शेवटचा गुलाल कधी होता तर 2 एप्रिल 2024 रोजी या सुंदरचं स्वर्गीय रणजित निंबाळकर सर हयात असताना हा शेवटचा गुलाल होता। 2 एप्रिल 2024 तब्बल 1.5 वर्षानंतर असा सुंदरने कमबॅक केलाय, तो डायरेक्ट 1 नंबर करून मौजे गांधीली छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सुंदरने खऱ्या अर्थानं स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या आठवणी ताज्या केलेल्या आहेत। खास हा जो विजय आहे, हा जो 1 नंबर आहे, स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांना परंपरा गावाच्या युट्यूब चॅनल कडून समर्पित करतोय। कारण की आज सुंदरला बघताना सारखे सरच आठवत होते, माझ्या डोळ्यात नेहमीच सर दिसत होते सुंदरला पळताना बघताना। कारण की सरांची यासाठी खूप मेहनत होती, त्यांची ताकद होती। मुंबईला सुद्धा बिनजोडमध्ये ह्या सुंदरला उतरवला होता, मुंबई बिनजोड सुद्धा या सुंदरने गाजून दाखवली। तर ती कोणामुळे? स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांमुळे। दोन्ही खांदी त्याला तयार केलंय। आज देखील तुम्ही पळताना बघितलं, उजव्या खांदी देखील पळताना दिसला, डाव्या खांदी। तर हे रणजित सरांनी तयार केले ह्या वासराला, या सुंदरला। आज सुंदर खऱ्या अर्थानं पळताना दिसला तेव्हा रणजित सरच आठवत होते। त्यामुळे आजचा दिवस खूप भारी वाटतंय। आज दिवसभर चर्चा खरी तर स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं कालीच सुंदरचं खूप भारी वाटतंय। यात बैलाचा काही दोष नाही, बैल एक प्राणी आहे, 1 नंबर केलाय त्यांनी। खास आज सुंदर सरांसाठीच पळालाय एवढंच म्हणावं लागेल। कारण की सरांचं हे काळीच होतं। खूप बरं मला जास्त काही बोलता येत नाही, पण सरांच्या आठवणी खूप जाग्या होतात। कारण की मी स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांसोबत खूप सोबत असायचो। मुंबईला सुंदर सर्जा यायचो तेव्हा सुंदर जेव्हा मुंबईला बिनजोडमध्ये होता मथुर विरोधात, तेव्हा सरांच्या सोबत कोणीही नव्हतं। मी एक होतो, रणजित सर होते आणि एक रणजित निंबाळकर एक पोरगा होता। आम्ही तिघेच कंटिन्यू या सुंदर सोबत फिरत होतो। त्यावेळी कोणीही नव्हतं, पण ती बिनजोड देसायची या सुंदरने गाजवली। पूर्ण मैदान, पूर्ण पब्लिक घेतली या सुंदरने। आज देखील तेच केलं, सरांचं नाव मोठं केलेलं आहे। यापुढे करत राहतील। जसं आपण सर्जा सरांच्या नावानेच ओळखतो, तसाच हा सुंदर देखील शेवटपर्यंत सरांच्या नावानेच ओळखणार। खरं तर या बैलगाडा क्षेत्रात सरांनी पाऊल टाकलं आणि 3 टॉपचे हत्यार जवळ घेतले होते। एक म्हणजे सर्जा, दुसरा म्हणजे साई, तिसरा म्हणजे सुंदर। हे 3 नंद्या टॉप मध्ये पळताना दिसतात। खूप भारी वाटतंय, खूप या तिघांनाही खूप भारी वाटतंय। जेव्हा जेव्हा साई देखील पळतोय तेव्हा सरांचंच नाव आठवतंय, सर्जा देखील पळतोय तेव्हा सरांचंच नाव आठवतंय। आज सुंदर देखील पळताना सरांचंच नाव आठवलं। मिस यू सर।